शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात भेट दिली। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले होते आणि या सभेला संबोधित करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात आले होते। परंतु सभेला जाण्याआधी त्यांनी टेंबी नाका येथील आनंद आश्रमात भेट दिली आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या। यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते। तसेच यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे तसेच भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनसेचे अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय। त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून ते कळवा येथील आयोजित सभेच्या ठिकाणी मार्गस्थ झाले। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे हे आनंद आश्रमात आल्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिक यांची मने जुळताना दिसली। दोन्ही मतदारसंघातील मतदारांना सभेला उपस्थित राहता यावं यासाठी सदर सभेचं ठिकाण कळवा हे निवडण्यात आलं होतं असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। बघ, आता महायुती या निवडणुकीला सामोरं जाते लोकसभेच्या आणि बिनशर्त पाठिंबा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला माननीय राज ठाकरे साहेबांनी दिलेला आहे। आज कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय राजसाहेब ठाकरे हे ठाण्यामध्ये येत आहेत आणि ठाण्यामध्ये येत असताना ते सर्वप्रथम आनंद आश्रमामध्ये येऊन स्वर्गीय दिघे साहेबांना अभिवादन करणार आहेत आणि इथून मग माननीय राजसाहेब ठाकरे हे सभेकरता या ठिकाणी येतील। बघा, हिंदुत्ववादी विचार हा माननीय राज ठाकरे साहेबांचा आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा हा एकच आहे। ज्वलंत हिंदुत्व जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं होतं, तेच विचार पुढे घेऊन माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहोत। आज राज ठाकरे साहेबांची ताकद त्याच्यामध्ये आम्हाला, त्यांनी ताकद आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, त्यांनी पाठिंबा बिनशर्त या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे ही महायुतीची ताकद, हिंदुत्ववादी विचारांची ताकद ही याच्यामध्ये अधिक भक्कम होणार आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या आजच्या सभेमुळं नक्कीच या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्यानं, महाराष्ट्रातल्या विक्रमी मताधिक्यानं या दोन्ही जागा निवडून येतील अशी परिस्थिती आहे। हिंदुत्ववादी विचार, हिंदुत्व विचाराचे विचार जे महायुतीचे होते हे 2.5 वर्ष सत्तेसाठी कुणी बाजूला सारले, त्या विचारापासून बाजूला कोण गेलं, कशासाठी गेलं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मग वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि त्याच विचाराला पाठिंबा हा राज ठाकरे साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळे आमच्या विचारांची ताकद आता वाढलेली आहे। मी आयुष्याची सुरुवात साहेबांबरोबर केलेली आहे। एक कॉलेज प्रमुख, युनिट प्रमुख म्हणून विद्यार्थी सेवेचं काम केलं। त्यानंतर या ठाणे शहराचा शहर प्रमुख विद्यार्थी सेवेचा त्याआधी उपजिल्हा प्रमुख अशा पद्धतीने त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे। त्यांनी धडे फिरून घेतले नाही, माझ्यावर खूप प्रेम करायचं। आयुष्यात पहिलं व्यासपीठावरती मला वाटतं राजसाहेबांचं पण पहिलं भाषण होतं गडकरी रंगायतांना, जो नरेश म्हस्के यांनी विद्यार्थी सेनेचा मेळावा शहरात आयोजित केला होता। मी सुद्धा राजसाहेबांच्या समोर व्यासपीठावर पहिल्यांदा त्यावेळी बोललेलो आणि मला आठवते ते त्यावेळी सुद्धा राजसाहेबांनी पहिलं भाषण माझ्या कार्यक्रमामध्ये ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे केलं होतं। शहराचा आम्ही मोठा मेळावा घेतलेला विद्यार्थी सेनेचा पहिला मेळावा होता आमचा। राजसाहेबांनी भरभरून कौतुक केलं होतं। राजसाहेब, मी जी आंदोलनं करायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जी आंदोलनं करायची ज्या वेळी अन्याय असायचा, मग डहाणू असेल, पालघर असेल, अगदी बदलापूर असेल, कसारा असेल, जिल्ह्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांवरती जर अन्याय होत असेल, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर अन्याय होत असतील, तरुणांचे प्रश्न असतील, तर त्यावेळी नरेश म्हस्के आंदोलन करायचं। त्यावेळी माझा नरेश कुठे अडकला नाही पाहिजे, त्याच्यावरती पोलिसी कारवाई क्रूरपणे व्हायला नको, त्यांनी लोकांसाठी आंदोलन केले। म्हणून दिघे साहेबांनंतर असतेली चौकशी करण्यात राजसाहेब ठाकरे शेवटचा प्रश्न आहे। 2 मिनिट सभा होणार होती, मात्र कॅन्सल करून खास तुमच्याकरता कळवायला सभा ठेवली, याबद्दल काय सांगा? ते माझ्याकरता माझ्या शिवसेनेचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो
लोकसभा मतदारसंघ आहे आणि ठाणं आमचा एक महापालिकेचा भाग आहे आणि दोघांसाठी डॉक्टरांवरती पण त्यांचं खूप प्रेम आहे आणि मी पण ज्या ज्यावेळी रास्त्यामध्ये जातो डॉक्टरांना आम्हीच जात असतो. डॉक्टरांना सुद्धा रास्त्यामध्ये आपुलकी आणि एक क्रेज आहे आणि माझं तर पहिल्यापासून रास्त्यामध्ये प्रेम आहे. रास्त्याबद्दल एक फार मोठी क्रेज आहे, आकर्षण आहे आणि ज्यांनी हाताला धरून आपल्याला शिकवलेलं आहे. या रास्त्यामध्ये मला कॉलेज प्रमुख म्हणून पहिलं पद दिलं होतं. तेच रास्ता आहे आज माझ्यासाठी मी खासदारकीचं निवडणूक लढवून आहे आणि त्याकरता रास्ता पाहिल्याचा खूप मोठा आनंद आहे. यापेक्षा आणखी काय मोठं भाग्य पाहिजे. आणि त्यांचा एक कार्यकर्ता, त्यांचा झेंडा लावणारा कार्यकर्ता, आंदोलनामध्ये समोरच्या कॉलेजची काच फोडणारा कार्यकर्ता, प्रिन्सिपलच्या तोंडाला काळं फासणारा कार्यकर्ता आणि आज दिल्लीला चाललेला कार्यकर्ता हे रस्त्यावर आलेले आहे. टुमदार शहर ते व्हायला ते एक ठाणं होतं, त्याला तलावांचं शहर म्हणायचे. त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले. आपलं पुणा काय, मुंबई काय, ठाणा काय, आत्ता म्हणजे मी असं काय फार लांब म्हणत नाहीये, 30-35 वर्षापूर्वीच असेल फार फार तर. कोणे एके काळी वगैरे असं काही नाही, पण छान टुमदार मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत. आता या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत, कॉन्क्रीट जंगल्स उभी राहत आहेत. हा जो ठाणे जिल्हा जो आहे ना, हा ठाणे जिल्हा या देशामधला, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी काय बोलतो आता तुम्ही लक्षात ठेवा. आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे. मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही कितीही काम करा, कितीही रस्ते बांधा, कितीही पूल बांधा, कितीही काही करा, पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही. माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय, पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये. मी परवा म्हटलं ना, मला जेव्हापासून मला उमज जायला लागलं राजकारण, तो काळ साधारणपणे 75चा होता. 77ची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली. 80ला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली, तो विषय होता. जनता पक्षाचा पराभव झाला. 84ला इंदिराजींची हत्या झाली. 89ला बोफोर्स प्रकरण झालं. 91ला राजीव गांधी गेले. 96ला बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता, त्याच्यावरती निवडणूक झाली. 98ला कांदा विषयावरती निवडणूक झाली. 99ला कारगिल आणि विदेशी बाई या विषयावरती निवडणूक झाली. 2004ला इंडिया शायनिंग झालं. परत अजून 2009ला अजून काही विषय होते. 2024ला मोदींची लाट आली. 2019ला हे सगळं पुलवामा काहीतरी झालं. आज विषयच नाही. आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवरनं एकमेकांचा उद्धार करतात. खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर. लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत. काय निवडणूक चालू आहे, कशावर निवडणूक चालू आहे? वडील चोरले. फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही, कधी होणार पण नाही.